भारती स्टेशनला इस्रोचं ऑफिस आहे आपलं मेन. ते तुम्ही आता त्याच्यामध्ये त्यांचा खूप मोठा रोल आहे, जे आपलं चंद्रयान-3 गेलं आता. 20% to 30% म्हणजे 20% ते 30% ट्रॅकिंग पूर्ण जे होतं चंद्रयान जाईपर्यंत तिथलं, ते पूर्ण अंटार्क्टिकावरून तिकडून कंट्रोल व्हायचं. म्हणजे तिकडे सॅटेलाईटचे अँटेनाज आहेत आणि सॅटेलाईटवरून जो काही डाटा आहे सगळा येतोय बराच आपला, तो इंडियामध्ये वगैरे कंटिन्युअसली येत राहतोय. सॅटेलाईटवरून जो डाटा तो अंटार्क्टिकाला पहिला तिकडं रिसीव्ह केला जातो आणि तिकडून इकडे ट्रान्सफर केला जातोय. सिग्नल वगैरे एकदम क्लिअर मिळतात म्हणून. तर ते इस्रोचे 4 सायंटिस्ट असतात परमनंट तिथं. त्यांचं एक आतमध्ये ऑफिस आहे, 24 अवर्स त्यांची ड्युटी असायची ते. मग एक शेफ 24 लोकांचं जेवण बनवू शकतो? परफेक्ट विंटर म्हणतात. इफेक्ट एक्झॅक्टली काय असतं? विंटर इफेक्ट म्हणजे तेच की तुम्हाला Psychological imbalance. सायकोलॉजिकल डिस्टर्ब होतं मेंटली माणूस. नॉर्वेमध्ये नॉर्दर्न लाईट कन्सेप्ट आहे. तसं आय थिंक अंटार्क्टिकामध्ये देखील काहीतरी आहेत. राईट. ते ते काय ऍक्च्युली आपल्याला जगातल्या 2च ठिकाणी, जो नॉर्थ पोल आणि साऊथ पोलच्या जवळपास जिथं असं पूर्ण रात्र वगैरे असते किंवा हे असतं, तर तिथं तुम्हाला जे अरोराज म्हणतात त्याला. ऍक्च्युली Auroras. नेटवरती वगैरे टाकलं तर लक्षात येईल तुम्हाला. अरोराज म्हणून. मग मला सांगा, बाकीचे जे 23 लोक आहेत त्यांचं काय काम असायचं तिथे? त्यांचं लाईक वर्क शेड्यूल काय तेच असायचं? ऍक्च्युली प्रत्येकाचं म्हणजे फिक्स त्यांचं काम असायचं, की बाबा जसं की मी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे, माझं त्याच्या रिलेटेड काम असायचं. तसं आमच्या ह्याच्यामध्ये अजून 3 इंजिनियर्स होते. त्यांचं काम असायचं की बाबा एक केमिकल इंजिनियर होता, तर वॉटर ट्रीटमेंट सगळा जो प्लांट आहे तो सगळं हँडल तो करायचा. ओके. जसं की एक मेकॅनिकल इंजिनियर आहे, तर मेकॅनिकल इंजिनियरचं जनरेटर्स वगैरे जे आहेत ते 24 अवर्स रनिंग असायचे, त्यामुळं ते त्याचं ऑब्झर्व करून टाइम टू टाइम त्याचं मेंटेन करायचं सगळं काम असायचं. परत एची सिस्टम आहे, एअर हँडलिंग युनिट असायचं आतमध्ये. ओके. सगळे टेम्परेचर वगैरे नॉर्मल मेंटेन, एअर वगैरे मेंटेन करा, एअर प्रेशर वगैरे सगळं, तर ते असायचं. आणि BMS इंजिनियर एक असायचा. तर BMS इंजिनियरचं काम असायचं बिल्डिंग मॅनेजमेंट सिस्टम, म्हणजे आतलं जे सगळं ऑटोमेशन सिस्टम आहे पूर्ण, त्याचे काय अलार्म्स वगैरे आले किंवा काय, तर ते सगळं अटेंड करायचं आणि ते बघायचं. हे आमचे इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचं मग पूर्ण हे लाईफ सपोर्ट सिस्टम, ते सगळं आमचं काम असायचं. जे ओके. आमच्या कंपनीचं गव्हर्नमेंट बरोबरचे कॉन्ट्रॅक्ट आहेत ते सगळं आम्ही मेंटेन पूर्ण करायचो. ओके. आणि दुसरे जे मेंबर्स आहेत त्याच्यामध्ये परत BROचे 2 मेंबर्स असायचे. दरवर्षी प्रत्येक एक्सपिडिशनला BROचे 2 मेंबर्स येतात. BRO म्हणजे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन. ते जग आर्मी आर्मीसारखं डिपार्टमेंट आहे ते, जे बॉर्डरवरती काम करतं, रोड वगैरे बनवायला किंवा बॉर्डरवरती आपला जो बर्फ वगैरे म्हणजे पूर्ण आईसवाला एरिया वगैरे असतो, तिकडचे व्हेकल्स वगैरे तिथं ऑपरेट करतात वगैरे. त्यासाठी तिकडच्या त्या लोकांना एक्सपिरियन्स असतो. तर त्या डिपार्टमेंटचे दरवर्षी 2 लोक फिक्स असतात दोन्ही स्टेशनला. ओके. तर त्यांचं ते काम असायचं. व्हेकल्स वगैरे तिथं व्हेकल्स चालवायचं, ड्राईव्ह करायचं वगैरे, किंवा तिथले जे व्हेकल्स आहेत ते त्यांना माहीत असायचे कसे चालवायचे काय सगळं. तर त्यांचं ते त्यांना अथॉरिटी असायची, त्यांच्या अंडर ते असायचं सगळं. त्याचा मेंटेनन्स व्हेकलचा वगैरे. एक वर्कशॉप आहे, त्याच्यामध्ये त्यांचं काय असेल ते मेंटेनन्स वगैरे करून ते सगळं ते मेंटेन करायचे. दुसरी गोष्ट 2 लोक असायची आपले IMDचे 2 लोक असतात तिथं. जसं की आपलं मी सांगितलं की वेदरचा पूर्ण स्टडी तिथं होतो. ओके. पूर्ण म्हणजे एव्हरी 4 अवर्स 4 तासाला रिडिंग्स घेतले जातात पूर्ण वेदर कंडिशनवरती. तुमचं वेदर विंड पॅरामीटर्स टोटल आहे, टेम्परेचर किती आहे बाहेर, कसं सडन चेंज होतंय पूर्ण वर्षभर किंवा पूर्ण मागच्या 10-15 वर्षाचा डाटा अवेलेबल आहे. त्याच्यानुसार जे आपलं रिसर्च चालतो त्याच्यामध्ये ते सगळे इन्क्लूड होते. तर ते IMDच्या लोकांचं ते काम असायचं की बाबा तुम्ही विंड किती स्पीडनं विंडचं चेंज होते, विंडचं स्पीड किती चेंज होतं, काय होतं टाईम टू टाईम, आणि सनसेट्स आणि हे कधी होणार, म्हणजे सनसेट कधी होतो, सनराईज कधी होतो, दिवस तिकडं पूर्ण डिफरंट आहे. तिकडचं पूर्ण हेच वेगळं आहे. त्यामुळे त्याच्यानुसार त्यांचं ते शेड्यूल असायचं ते सगळं. किंवा बाहेरच्या ज्या ॲक्टिव्हिटीज असायच्या, बाहेर जे बाकीच्या ज्या डिपार्टमेंटचे सायंटिफिक डिपार्टमेंट्स आहेत बाकीचे, त्यांच्या ज्या ॲक्टिव्हिटीज असायच्या, त्यांची काय काम असायची बाहेरची, ठराविक एरियामध्ये 50 किलोमीटरच्या आसपास वगैरे एरियामध्ये बाहेरची जायला लागायचं कामासाठी, रिसर्च पर्पजसाठी. तर त्यासाठी वेदर ठीक आहे का, वेदर वगैरे ठीक असेल तरच आधी 2 दिवसाआधी प्रिडिक्शन करणार ते. तर ते असेल तरच आपण त्यांच्या परमिशननं जायचं. हे IMDच्या डिपार्टमेंटचं काम असायचं पूर्ण. म्हणजे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट, भारतीय हवामान विभाग थोडक्यात. त्यांचं ते लोक 2 असायचे आपले मेंबर्स. दुसरे असायचे मेंबर्स एक स्टेशनचं मध्ये काही मेंटेनन्ससाठी काय लागलं एक्स्ट्रा, जे काय आतमध्ये सगळं फर्निचर किंवा जे काय आहे आतमधलं स्ट्रक्चर, त्याच्यामध्ये तर वेल्डर कार्पेंटर आणि वेल्डर दोन्ही म्हणजे कंबाईन हे असणारा असा एक मेंबर असायचा. त्याच्या रिलेटेड त्याचं काय काम असेल तर ते त्याचा रोल असायचा. त्याच्यानंतर मेन तिथं सगळ्यात मेन म्हणजे अंटार्क्टिकामध्ये आपल्या मैत्री स्टेशनला नाही आहे, पण भारती स्टेशनला इस्रोचं ऑफिस आहे आपलं मेन. ते तुम्ही आता त्याच्यामध्ये त्यांचा खूप मोठा रोल आहे, जे आपलं चंद्रयान-3 गेलं आता. चंद्रावरती आपलं जे चंद्रयान-3 जे गेलं
त्याच्यामधला 20% म्हणजे 20 ते 30% ट्रॅकिंग पूर्ण जे होतं चंद्रयान जाईपर्यंत तिथलं ओके. ते पूर्ण अंटार्क्टिकावरून तिकडून कंट्रोल व्हायचं, म्हणजे तिकडून त्याचं ट्रॅक केलं जायचं ते जे आपले चंद्रयान जे गेलं ते. तर तिकडे सॅटेलाइटचे अँटेनाज आहेत आणि सॅटेलाइटवरून जो काही डाटा आहे सगळा येतोय बराच आपला, तो इंडियामध्ये वगैरे कंटिन्युअसली येत राहतोय. सॅटेलाइटवरून जो डाटा तो अंटार्क्टिकाला पहिला तिकडं रिसिव्ह केला जातो आणि तिकडून इकडे ट्रान्सफर केला जातोय. सिग्नल वगैरे एकदम क्लिअर मिळतात. म्हणून तर ते इस्रोचे 4 सायंटिस्ट असतात परमनंट तिथं. ओके. त्यांचं एक आतमध्ये ऑफिस आहे, 24 अवर्स त्यांची ड्युटी असायची ते. पासेस वगैरे असतात त्यांचे, ते सगळे त्यांचे काम. तर ते लोक असायचे 4 ते लोक असायचे. असे टोटल मिळून 24 मेंबर्स असायचे. एक शेफ असायचा. त्याचं जेवण बनवायचं काम असायचं सगळ्या लोकांचं. मग एक शेफ 24 लोकांचं जेवण बनवू शकतो? हां, ॲक्चुअली एक शेफ असतो 24 लोकांचं जेवण बनवायला. त्याला तसं काम लोड असतं ते, कारण तुमचं ब्रेकफास्ट आहे, लंच आहे, डिनर आहे, हे सगळं बनवायचं. तर तिथं त्याच्यामध्ये ॲक्चुअली कसं असतं, तिथले जे रूल्स आहेत ते कसं असतं, कारण तिथं तुम्हाला प्रत्येक वेगवेगळ्या गोष्टीसाठी हेल्प करायसाठी, क्लिनिंगसाठी स्टेशनच्या किंवा बाकीच्या तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी वेगळा मेंबर्स घेऊन जाणं शक्य नाही आहे. जसं मी बोललो की ओके. एका मेंबर्सवरती तुम्हाला जेवढा तिथं सॅलरी किंवा काही मिळत नाही त्याच्यापेक्षा मग खूप जास्त 30 ते 40 लाख रुपये गव्हर्नमेंट एका मेंबरवरती खर्च करतं तुमच्या पूर्ण ओके. एक्सपिडिशनवरती, एका मेंबर्सवरती. त्यामुळे तिकडे असं छोट्या-मोठ्या गोष्टींसाठी लोकं मेंबर्स न्यायला पॉसिबल नाही आहे. त्यामुळे तुम्हाला तिथं एवढं बाकीचं काही काम नसतं, तर तेच सगळ्यांना मिळून तिथलं तुम्हाला मेंटेन करावं लागतं. तर जसं शेफ आहे, तर शेफ फक्त जेवण बनवणार. आणि तिथं ॲक्चुअली 24 मेंबर्स म्हटलं की दर 12 दिवसातून प्रत्येक 2 मेंबर्सची ड्युटी लागते. ओके. गॅली ड्युटी म्हणतात. ते गॅली ड्युटी दोन्ही स्टेशनला तिथं रूल आहेत. तर ते गॅली ड्युटी करायला लागते. मग ते कोणीही असून दे. इस्रोचे सायंटिस्ट असून देत किंवा कोणी, तिथं सगळ्यांना इक्वल रूल आहे तिथं. असं काही नाही कोण म्हणू शकत नाही माझं हे काम नाही ते सगळ्यांना रूल आहे ते. डेली तिथे इव्हन स्टेशन लीडर एक असतो. कुठल्यातरी गव्हर्नमेंट डिपार्टमेंटचाच असतो, आय-आय-जी किंवा आय-एम-डीचा. ओके. इव्हन त्याला सुद्धा करायला लागते. कोणीही बाहेरून जरी काही थोड्या दिवसासाठी तरी कोणी गेस्ट आला समर मेंबरमध्ये, तरी सुद्धा त्याला करायला लागते. तर ते गॅली ड्युटी असते. पूर्ण ब्रेकफास्टमध्ये हेल्प करणे, पूर्ण लंच आणि डिनरमध्ये पूर्ण शेफला हेल्प करायची किचनमध्ये दिवसभर प्रेझेंट राहून, आणि पूर्ण किचनमध्ये क्लिनिंग वगैरे साफसफाई सगळं ते लोकं करतात. किचन शेफ फक्त जेवण बनवतो. आणि मला सांगा, आता कोण इमर्जन्सीला आजारी पडलं, त्या केसमध्ये काय फॅसिलिटीज आहेत? ॲक्चुअली आजारी पडलं, इमर्जन्सीला काय झालं तर शक्यतो त्याचं खूप कमी हे होतात, कारण तिथलं एन्व्हायर्नमेंट आणि ऑक्सिजन इतकं तिथं प्युअर हवा आहे, शुद्ध हवा आहे, की शक्यतो असं छोट्या-मोठ्या गोष्टी जास्त काही होत नाही. तरी पण इन केस काही कधी-कधी होतात, की काही ॲक्सिडेंट झाला, काम करताना काय लागलं किंवा असं काही झाल्या गोष्टी, तर 2 डॉक्टर्स अवेलेबल असतात तिथं आपल्याला. ओके. जास्त करून एक ऑर्थोपेडिक किंवा तुमचं जर हे पण असतं, एक ॲनेस्थेसियावाले डॉक्टर असतात, भूलतज्ञ वगैरे, किंवा जास्त इमर्जन्सी तशी काही केस आली तर त्यासाठी 2 क्वालिफाईड डॉक्टर तिथं अवेलेबल असतात. ओके. आपल्या त्या मेंबर्समध्येच 2 डॉक्टर्स असतात. किती सीझन्स असतात? लाइक आपल्या इंडियामध्ये समर, विंटर, रेनी सीझन किती सीझन्स असतात? तिथं सीझन म्हणजे ॲक्चुअली तिथं 2च सीझन असतात. अंटार्क्टिकामध्ये 2च सीझन आहेत, कारण तिथं पावसाळा नसतो. कारण जो काही पडतो तो आईसच, बर्फ पडतो, स्नोफॉल होतो, पाऊस पडत नाही. त्यामुळे तिथं 2 सीझन असतात. आणि लिटरली सीझन जो विंटर सीझन आहे, विंटर सीझन जो हे करतो पूर्ण, म्हणजे विंटर सीझन एक कंप्लीट करतो, त्याला पूर्ण चायना, रशिया आणि आपली इंडिया कंट्रीचं तिन्हीचं पूर्ण सर्टिफाईड पोलार मॅन म्हणून सर्टिफिकेट मिळतं. कारण पूर्ण पोलार विंटर मॅन. सीझन कंप्लीट केल्यानंतर ते खूप ओके. डिफिकल्ट आणि खूप हे आहे. तेच चॅलेंजिंग सगळ्यात मेन म्हणजे सीझन म्हटलं तर ते सगळ्यात विंटर जो मेन असतो, विंटरचा काळ, तो खूप चॅलेंजिंग असतो. विंटरचा काळ खूप चॅलेंजिंग यासाठी असतो, तर तिथं जवळ-जवळ 4 महिने म्हणजे इव्हन एप्रिल, मे, जून, जुलै हे 4 महिने पूर्ण रात्र असते. 24 तास अंधार असतो. ओके. सनलाईट अजिबात येत नाही. त्यामुळे तुम्हाला मेंटली माणूस डिस्टर्ब होतो अशा ह्याच्यामध्ये. विचार करा, तुम्हाला अंधार, 24 तास अंधार आहे, अजिबात बघायला किती दिवस तसं राहू शकणार माणूस? मेंटली खूप चॅलेंजिंग असतं ते. तर त्यासाठी बाकीचे थोडं एंटरटेनमेंट वगैरे हे ते फॅसिलिटी तर आहेत तशा. पण ते खूप चॅलेंजिंग असतं, कारण मग मेंटली चॅलेंजिंग म्हणजे काय होतं, तर बाबा चिडचिडपणा होतो, कोणी डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो, कोणाला काय घरच्यांची आठवण आली, काय आलं, तशाच्या ह्याच्या टायमिंगमध्ये तुम्ही कुठून तिथून पाठीमागे रिटर्न असं येऊ शकत नाही. त्यामुळे तुम्हाला ते फेस करायला लागतं सगळं. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ॲज ए फॅमिली जे मेंबर्स आहेत तेच तुमची फॅमिली समजून तुम्हाला ते एवढे दिवस, 1 वर्ष पूर्ण ते काढायचं असतं. त्यामुळं त्यांच्याबरोबर तुम्हाला काही ना काहीतरी टाईमपास, एंटरटेनमेंट हे ते करून एवढं जास्त काम नसल्यामुळे तुम्हाला ते काही ना काहीतरी गोष्टीमध्ये बिझी राहायला लागतं. आतमध्ये फॅसिलिटीज तुम्हाला आहेत, बाकी लायब्ररी आहे, म्हणजे थोड्या काही ना काहीतरी फॅसिलिटी असतात एंटरटेनमेंटसाठी, तर ते तुम्हाला पूर्ण हे करावं लागतं. विंटर म्हणजे त्याच्यामध्ये परत विंटर इफेक्ट होतो.
काय काय लोकांना त्यालाच विंटर इफेक्ट म्हणतात. एक्झॅक्टली काय असतं? विंटर इफेक्ट म्हणजे तेच की तुम्हाला Psychological imbalance. सायकोलॉजिकल डिस्टर्ब होतं मेंटली माणूस. डिप्रेशनमध्ये वगैरे जाऊ शकतो किंवा चिडचिडेपणा होतो किंवा काहीतरी ह्याच गोष्टी हे होतात किंवा काहीतरी विसरतं अचानक तुम्ही. तर ते विंटर इफेक्ट होतो थोडासा कोणाकोणाला जे मेंटली तो जास्त स्ट्रॉंग नाही त्यांना थोडासा तो इफेक्ट होतो. जास्त काही नाही पण होतो त्याचा इफेक्ट राहतो एक. तर ते खूप तिथं विंटरला राहणे म्हणजे खूप चॅलेंजिंग असतं. कारण तुम्हाला बाहेर बघितलं तर पूर्ण 24 तास अंधार. तर काय हे नसतं आणि तुम्हाला तेवढ्या एरियामध्येच आतमध्ये राहायचं आहे. लाईक बिग बॉसच्या घरासारखं तुम्हाला आतमध्येच राहायचं आहे. आतमध्ये तुम्हाला फॅसिलिटी आहेत पण ते पण खूप लिमिटेड आणि बाहेरच्या दुनियाची, बाहेरच्या जगाशी काही संबंध नाही आहे. ओके. अशा ह्याच्यामध्ये राहणं म्हणजे चॅलेंजिंग असतं तिथे. आणि 2 सीझन असतात समर आणि विंटर. विंटरचा हा 4 ते 5 महिन्याचा टाईम असतो. नंतर बाकी समरचा मेन 3 ते 4 महिन्याचा जो टाईम असतो, त्याच्यामध्ये परत ह्याच्या अपोझिट राहते. हम्म. की परत त्याच्यामध्ये सनलाईट 24 तास सूर्य तुमच्या डोक्यावरती साईडून असा फिरत राहतो. ओके. अंधार पडतच नाहीये. म्हणजे मग 4 त्यावेळेला महिने फुल दिवस आणि 4 महिने फुल पूर्ण रात्र. हां. मग त्याच्या मधल्या टायमिंगमध्ये असं चेंज होत होत दिवस-रात्र चेंज होतात. कारण तो ॲक्चुअली पृथ्वीचा मी म्हटलं तसं साऊथ पोल आहे. त्यामुळे तिकडं जे सिच्युएशन आहे पृथ्वीची फिरण्याची जशी जी सिच्युएशन असेल त्याच्यानुसार तिकडंच दिवस आणि रात्र होतात. आणि हे सेम नॉर्थ पोल आणि साऊथ पोल दोन्हीकडे होतात आर्टिक आणि अंटार्क्टिकमध्ये. ओके. तर ह्याचा अंटार्क्टिकामध्ये खूप जास्त त्याचा इफेक्ट होतो. म्हणजे एका तुम्हाला साईडला जेव्हा हे फुल डे असला तर त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट नॉर्थ पोलला फुल नाईट असेल त्या टायमाला. बरोबर. मला एक गोष्ट सांगा, जसं नॉर्वेमध्ये नॉर्दर्न लाईट कन्सेप्ट आहे तसं आय थिंक अंटार्क्टिकामध्ये देखील काहीतरी आहेत राईट. similar. ते ते काय ॲक्च्युली आपल्याला explain जगातल्या 2च ठिकाणी जो नॉर्थ पोल आणि साऊथ पोलच्या जवळपास जिथं असं पूर्ण रात्र वगैरे असते किंवा हे असतं, तर तिथं तुम्हाला जे अरोराज म्हणतात त्याला ॲक्च्युली Auroras. नेटवरती वगैरे टाकलं तर लक्षात येईल तुम्हाला. अरोराज म्हणून एकदम जबरदस्त म्हणजे खूप बघायला खूप एकदम पूर्ण वेगळा एक एक्सपिरियन्स असतो तो. 1, 2, 3 महिने पूर्ण असतं ते 2 ते 3 महिने. पूर्ण रात्री तुम्हाला असे एकदम डिफरंट म्हणजे असे तुम्हाला जसं की बाहेर स्टार्स वगैरे दिसतात, चांदण्या वगैरे आकाशामध्ये पूर्ण जे सगळं दिसतं नजारा पूर्ण. ते पूर्ण तुम्हाला असे डान्सिंग अरोराज वगैरे बघायला मिळतात. खूप जबरदस्त फीलिंग असतं ते एकदम एक्सपिरियन्स. अरे वा. तिथे लाईक तुम्ही एंटरटेनमेंटसाठी काय काय करता? नाही एंटरटेनमेंटला ॲक्च्युली ऑब्व्हियसली ते एंटरटेनमेंटला तर तिथं काहीतरी पाहिजे कारण अशा ह्याच्यामध्ये तुम्ही राहणार म्हटल्यावर एंटरटेनमेंट काही नसेल तर माणूस वेडा जाईल तिथं. इतकं जबरदस्त हे होतं तिथं. तर ते एंटरटेनमेंटसाठी गव्हर्नमेंटने एक लिमिटेड फॅसिलिटी काही ना काहीतरी अरेंजमेंट ठेवलेले आहेत. जसं की टेबल टेनिस आहे, कॅरम आहे, ओके. परत पत्त्याच्या पानाने वगैरे खेळू शकतो तुम्ही. परत एक छोटा प्रोजेक्टर आहे. आतमध्ये तुम्ही त्याच्यावरती मूव्हीज वगैरे लावू शकतात. मूव्हीज म्हणजे ते पण तुम्हाला स्टोरेज म्हणजे डाटा तुम्ही हार्ड डिस्कमधून वगैरे घेऊन झालं. मग तुमचं काम वगैरे तुमचं जे काय आहे ते त्याच्यात नंतर एक्स्ट्रा टाईम जो मिळतो त्याच्यामध्ये तुम्ही हे एंटरटेनमेंटसाठी वगैरे हे करू शकता तुम्ही. तेवढं एंटरटेनमेंटसाठी असतं किंवा इव्हन बर्थडे सेलिब्रेशन्स होतात सगळ्यांची तिथं. ओके. प्रत्येकाचा मेंबरचा बर्थडे सेलिब्रेशन होतो, पार्टी वगैरे असते. मग तेवढे एंटरटेनमेंटसाठी ते खूप गरजेचं आहे, नेसेसरी आहे तिथं. तर तेवढ्या फॅसिलिटी असतात अवेलेबल तिथं. फूडचं कसं असतं लाईक डेली जे तुमचं ब्रेकफास्ट, लंच, डिनर आहे तर खाण्यामध्ये व्हरायटीज काय असतात? व्हरायटीज फूड्स म्हणजे तिथं खूप डेंजर आहे. कारण ॲक्च्युली पूर्ण वर्षातून एकदाच राशन येतं तिथं. जे ओके. काही फूड वगैरे सप्लाय होतो तो शिपमधून येतो. तर तो तुम्हाला पूर्ण जवळ-जवळ 1 वर्ष फ्रुट्स आणि व्हेजिटेबल फ्रेश वगैरे भाज्या वगैरे काही बघायला पण मिळत नाही खायला सोडा. पूर्ण डाळी वगैरे असतात ओके. आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या. ते असतात त्या खायला. परत नॉनव्हेज असतं तुम्हाला ते पण फ्रोझन टोटल वर्षातून एकदाच आलेलं फ्रोझन फ्रीजमध्ये ठेवलेलं टोटल फ्रोझन असतं सगळं. फ्रोझन फूड जास्त करून तिथं यूज केला जातो. ओके. चिकन, मटन वगैरे बाकीचे नॉनव्हेज जे असतं सगळं ते फिश वगैरे असतात पण ते पूर्ण फ्रोझन. आणि बाकीचे व्हेजिटेरियन कोण असेल तर थोडा ज्यादा त्याला जास्त प्रॉब्लेम होतो. बाकीचे असतात ड्राय फ्रुट्स वगैरे असतात. बाकीचे स्नॅक्स वगैरे ड्राय फ्रुट्स हे ते असतात काही ना काहीतरी बऱ्यापैकी असतं हे. पण तुम्हाला तेच खाऊन पण कंटाळा येतो. पण काही ऑप्शन नसतो. काय करणार तिथं? तुम्ही काय करू शकत नाही. तेच तर बरोबर. मेन तिथं चॅलेंजिंग आहे. तर तुम्ही एक्सपेडिशन आहे म्हटल्यावर फूड ते आयटम मध्ये काही लिमिटेशन्स आहेत की नाही डेली एवढंच खायचं असं काय? नाही ॲक्च्युली लिमिटेशन असं काही नसतात. पण ॲक्च्युली तुम्ही किती खाणार एखादी गोष्ट तुमची आवडती जरी असेल तर खाऊन किती खाणार तुम्ही? रोज त्याच गोष्टी रिपीट होतात. एक फूडचा मेनू ठरवलेला असतो सगळ्यांनी मिळून मीटिंग वगैरे घेऊन. कमिटीज बनवलेल्या असतात तिथे वेगवेगळ्या. क्लिनिंगचे वगैरे कुणी काय कुठला एरिया कधी क्लीन करायचा लिस्ट लावलेल्या असतात. गॅली ड्युटी कधी कोणाची येणार काय. मग त्यानुसार ते सगळं फूडचं अरेंजमेंट असते. बाहेर कंटेनरचं एक पूर्ण यार्ड बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये पूर्ण सेपरेट ड्राय राशन वेगळं, नॉन-व्हेजचं वेगळं, फ्रोझनवाले आयटम्स वेगळे असं सगळं ठेवलेलं अरेंजमेंट्स करून हे केलेलं असतं ते सगळं. मित्रांनो, पुढच्या एपिसोडमध्ये आपण बघूया
अँटिटिकामध्ये ह्यांनी कोणकोणते फेस्टिवल साजरे केले. चला, सी यू देअर.